निबंध माझा नाही आहे, माझ्या अर्धांगाचा आहे. त्यामुळे ज्या काही चुका असतील त्या माझ्या, बाकीचं सगळं त्यांचं. अध्यक्षांना नमस्कार आणि सगळ्यांना उभयताना सगळ्यांना नमस्कार करून मी हे हृदयीचे ते हृदय घालते, याच्यात माझं काहीही नाही आहे. कवी म्हणजे किंबहुनीने मगाशी जरा थोडीशी शंका व्यक्त केली होती, त्यासाठी आधीच स्पष्टीकरण. कविवर शंकर रामाणी हे मराठी व कोकणी भाषक कवी होत. त्यांच्या काही पोर्तुगीज व इंग्रजी भाषातील कविताही उपलब्ध झाल्या आहेत. आधुनिक मराठी व कोकणी कवितेने प्रामुख्याने स्फुट काव्यलेखन प्रकाराची कास धरली होती. रामाणींनीही बहुंशी स्फुट कविता लिहिल्या. एक उर्मिला ही रचना सोडली तर त्यांच्या काव्याविष्कारात दीर्घकाव्य, खंडकाव्य अशा रचनांना स्थान लाभू शकले नाही. मराठी काव्यविश्वात आपली ठसठशीत नाममुद्रा उमटवू शकलेले लोकांतप्रिय बाळकृष्ण भगवंत, उपाख्य बाकीबाब बोरकर आणि निवांतप्रिय नंदादीपकार दामोदर अच्युत कारे यांच्या काळातच एकांतप्रिय रामाणी मराठी कवी म्हणून ख्यातनाम झाले होते. रामाणींना या दोघांविषयीची विशेष आत्मीयता होती. बाकीबाब यांनी रामाणींना लिहिलेली पत्रे व रामाणींनी बोरकरांच्या निधनानंतर त्यांना उद्देशून लिहिलेली कविता, तसेच त्यांनी प्रोफेसर प्रल्हाद बापूजी वडेर यांच्यासोबत कार्यांनी नंदादीपानंतर लिहिलेल्या सर्व कविता प्रकाशित करण्यासाठी केलेली धावपळ या घटना या तिघांमधील हार्द अधोरेखित करतात. रामाणी त्यांच्या बालपणी गोमंतकातील वास्को द गामा नगरात अध्ययन करीत असताना त्यांच्या विद्यालयात हस्तलिखित नामक मासिक प्रसिद्ध होत असे. त्यावेळी अनेकांच्या कंठात गुणगुणली जाणारी करुण रसाने परिप्लुत एक कविता होती. ती अशी: पाखरा येशील का परतून, मतप्रेमाने दिल्या खुणातून एकतरी आठवून, हवे सवे मिसळल्या माझिया निश्वासा वळखून, वाऱ्यावरचा तरंग चंचल जाशील तू भडकून, थांब घेऊ दे रूप तुझे हे हृदय पूर्ण भरून, जन्मवरी मज सवे पहाही तव चंचूची खूण, विसर मला परी अमर्याद जग राही नित्य जपून, घे ये आता घे शेवटचे हे अश्रू दोन पिऊन, पाखरा येशील का परतून. रेवरण नारायण वामन टिळकांची ही हृदयस्पर्शी कविता बालकवींना उद्देशून लिहिली होती. त्यांनीच बालकवींचे उत्कट जिव्हाळ्याने पालन केले होते असे म्हणतात. कथा कादंबरीकार विष्णू सखाराम खांडेकर यांनीही त्याच प्रकारची काव्यात्मक रचना केली होती. तिला संगीत दिले होते पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी, जी नंतर अंतरीचा दिवा चित्रपटात मंगेशकर भगिनींनी गायली होती. येशील कधी परतून, जीवलगा येशील कधी परतून. जुन्या पिढींच्या लोकांना कदाचित ही कविता किंवा हे गाणं आठवत असेल. या कवितेचे विडंबन करणारी हास्यरसातील परिटा कधी येशील परतून ही कविता कवी केशवकुमार म्हणजे प्रल्हाद केशव अत्रे यांनी लिहिली होती. परिटा येशील कधी परतून, काल दिलेल्या कपड्यामधले दोन चार हरवून, उरल्या सुरल्या गोंड्यांची ही वासलात लावून, परिटा येशील कधी परतून. कविता पुढे अजून आहे, मी वेळेअभावी नाही पुढची वाचत, मुळात वाचायला जास्त गंमत येईल. तर ही त्यांच्या झेंडूची फुले कविता संग्रहात अंतर्भूत केलेली आहे. त्यानंतर विडंबनात्मक काव्यलेखनाचे पेव फुटले होते. ही विडंबनात्मक कविता रामाणींच्या वाचनात आली होती. रामाणींनी त्या विडंबन कवितेवर बेतलेली आगळी अशी एक विडंबन कविता हस्तलिखित नामक मासिकात 1967 साली लिहिली होती. 1937 साली लिहिली होती. रामाणींचं लेखन सुरू इथूनच झालं आहे. जे रामाणींना ओळखत होते त्या रामाणींशी संवाद साधणाऱ्यांना त्यांच्या स्वभावातील मिश्किलपणा सदैव जाणवत असे. या संदर्भात कवी वेणीमाधव बोरकर यांनी सविस्तरपणे लिहिले आहेच. त्यांच्या मूळ कोकणी लेखाचे डॉक्टर तन्वी बांबोळकर यांनी इंग्रजी भाषांतर केले आहे. ते कविवर्य शंकर रामाणी या जन्मशत सावत्सरिकमध्ये आपल्याला वाचायला मिळेल. रामाणींची आरंभीची मराठी कविता मनोहर नामक नियतकालिकात 1937 प्रसिद्ध झाली. त्यांच्या कविता इसवी सन 1942 पासून नाशिकच्या स्वदेश साप्ताहिकात आणि कोल्हापूरच्या महाद्वार मासिकात नियमितपणे प्रसिद्ध होऊ लागल्या.
त्यानंतर त्या प्रकाश, नयन, झारापकर, किर्लोस्कर, सत्यकथा, दीपावली, मौज अशा चढत्या भाजणीने विद्वन्मान्य नियतकालिकात प्रसिद्ध होऊ लागल्या होत्या. त्यानंतर त्यांनी सातत्य बाळगून आणि गोमंतकातील भाषिक वादांना टाळून केवळ काव्यनिर्मितीशी अव्यभिचारी निष्ठा बाळगली. परिणामतः त्यांचे कोकणी तसेच मराठी भाषातील कविता संग्रह मौज प्रकाशनगृह मुंबई आणि कुळागर राजहंस अशा गोव्यातल्या नामवंत प्रकाशकांकरवी वाचकांना उपलब्ध झाले. ह्या पार्श्वभूमीवर उदयोन्मुख व नवोदित कवींना तसेच काव्याच्या अभ्यासकांना रामाणींच्या काव्याविष्कारास सहाय्य करणाऱ्या पुढील घटना अत्यंत महत्त्वाच्या वाटायला हव्यात. 1969च्या काळात कविवर्य रेगे गोव्याची राजधानी पणजी येथील श्रीनिवास सिनाय डेंपो वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयात आणि तसेच नंतरची 2 वर्षे मडगाव येथील श्रीमती पार्वतीबाई चौगुले साहित्य व विज्ञान महाविद्यालयात प्राचार्य पदावर कार्यरत होते. आधुनिक मराठी साहित्य विश्वातील बाळ सीताराम मर्ढेकर यांच्या काव्याविष्काराशी तुलना करण्यास बाध्य करणारे कवी, कथाकार, कादंबरीकार व समीक्षक अशा संबोधनाने सुविख्यात असलेल्या पुरुषोत्तम शिवराम रेगे म्हणजे पुशी रेगे यांची रामाणींच्या कातरवेळ या पहिल्या काव्यसंग्रहाला सटीक प्रस्तावना लाभली होती. कविवर्य रेगे व रामाणी या कविकुलातील उभय व्यक्तीमध्ये अकृत्रिम अशा स्वरूपाचे स्नेहतंतू होते. असे जरी असले तरी रामाणींच्या या पहिल्या संग्रहाचे मनापासून स्वागत करीत असताना त्यांनी आपणातला समीक्षक जागृत ठेवला असल्याने त्यांच्या प्रस्तावनापर लेखनात रामाणींच्या काव्यातील काही गुणदोष तसेच मर्यादाही अधोरेखित केल्या होत्या. त्यांनी रामाणींना पहिल्या संग्रहापर्यंत स्वतःचा सूर सापडलेला नाही अशा अर्थाचा अंगुली निर्देशही केला होता. ही कविता उत्कटतेचा आभास निर्माण करते, टिप कागदासारखे रंग टिपून घेते, पण ही कविता भावत नाही असे मत थोरा मोठ्यांकरवी प्रसूत झाले होते. या पार्श्वभूमीवर रामाणींच्या कवितेतील पृथगात्मपणा अभ्यासनास खचितच वाव आहे. रामाणींच्या रचनेत कल्पना, रस, विचार आणि वाचकांशी साधलेला संवाद जाणवतो. तद्वत अलंकार, भाषा, शैली यांचे वेगळेपणही जाणवू लागते. त्यांच्या कवितेचा अभ्यास करणाऱ्यास रामाणींनी काव्यात्मक भाषेचे संप्रेषण करणाऱ्या ज्या तरल, अर्थवाही आणि प्रत्ययकारी शब्दांची निवड केली, किंबहुना त्यांच्याकडून तशी ती झाली, तिचा प्रत्यय येतो. त्यांच्या रचनेत छंद, अलंकार, कल्पनाशीलता, संवेदना, भाव, तर्क आणि अर्थ यांच्यामुळे जो संयोग होतो त्यामागील अनुभूतीचाही प्रत्यय येतो. रामाणींची कविता उमजून घेण्यास हे प्रत्यय उपयुक्त ठरतात. त्यांच्या कवितेत सामाजिकतेला विशेष थारा दिसत नाही, परंतु ती इहवादीच आहे. एक प्रकारे त्यांना द्वैती असेच म्हणावे लागेल. समकालीन जीवनाशी संबंधित असायला हवे ते कालभान त्यांच्या कवितेस लगडलेले नाही, परंतु त्यांच्या कवितेतील अनुभूतीचे एक टोक भूतकाळाशी निगडीत असून त्याचे अन्य टोक वर्तमान आणि भविष्य काळाशी नाते दर्शविते. त्यांची कविता अगदी वस्तुनिष्ठपणे जीवनानुभवांना सामोरी जाते, परंतु तिच्यातील आत्मनिष्ठपणा कवीच्या अनुभूतीला पोषण करीत राहतो. रामाणींचा भारतीय साहित्याशी, भारतीयत्वाशी संबंध आलेला होता, त्याचा त्यांच्यावर काही प्रमाणात का असेना प्रभाव होता असे दर्शविणारी सूत्रे त्यांच्या काव्याविष्काराद्वारे प्रतीत होत नाहीत, परंतु भारतीयत्वाची काही प्रतीके मात्र त्यांच्या कवितेत आढळतात. अज्ञेयाचा सोस ही भारतीयत्वाची खूणच होय. एक माणूस आभाळवाटा या कवितेत ते म्हणतात, मी मात्र त्याच्या डोळ्यात एकटक पाहत असतो, गंगेच्या पाण्यात पाहावे तसे. किंवा ऐलथडी कृष्ण पैल पावरीची धुंद. त्यांच्या एका कवितेत रौरव या संकल्पनेचा उल्लेख झाला आहे. रंध्र रौरवाचा झळाळो तो सूर्य. या चरणातील रौरव भारतीय पुराणांशी संबंधित नाही आहे. मानवाला त्याच्या कर्मानुसार 36 प्रकारातील नरकात जावे लागते अशा अर्थाकडे रामाणींच्या कवितेतील या 5व्या नरकाचा उल्लेख नाही आहे. तो केवळ स्वतःच्या आकार, प्रकार, रूप, रंग आदी जी भीषणता व विकरालता पाहून मनात जो आतंक, जी आशंका
किंवा ज्या भयाचा संचार होऊ शकतो अशा अनुभवाकडे अंगुली निर्देश आहे. रामाणींच्या कवितेत तुकारामाचा संदर्भ येतो, तो देखील आधुनिक काळाशी संबंध असलेल्या सेवानिवृत्त व्यक्तीच्या मानसिकतेचे वर्णन करण्यासाठी. पेन्शनर कवितेचं नाव पेन्शनर. तुकोबाच्या डोळ्यात उमलून नुमलेला एक आर्त दुर्लक्षित अभंग. ही जाणीव आधुनिक भारतीयत्वाशी संबंधितच होय असे म्हणता येईल. आता रामाणींच्या कवितेतील आत्मशोध असो वा परात्मशोध असो, हा परिणत प्रयत्न तर्कातीततेच्या परिघाबाहेरील होय असे म्हणताना पुढील चरण ध्यानात घ्यायला हवेत. आई या कवितेत दर्पणीचे दीपमध्ये, कधीही सांगता येणार नाही का घेरले नाही उदासीने मला. आई गेली तेव्हा मात्र तिच्या श्वास उच्छ्वासांचे परिवर्तन झाले रक्तात, माझ्या गात्रागात्रातून घुमणाऱ्या बकुळ फुलांचा सुगंध लेऊन. या चरणांच्या शेजारी आल्बेर कामूच्या आउटसायडर कादंबरीतील मोएरसो जे म्हणतो ते पुढील वाक्य ठेवायला हवे. मॅमन डायड टुडे or yesterday maybe, I don't know. I got a telegram from the home, mother deceased, funeral tomorrow, faithfully yours. ह्या पार्श्वभूमीवर रामाणींच्या कवितेतील अनुभूती भारतीय परिप्रेक्ष्यात नेमकेपणाने बसते. त्यांना बालकविता आल्या होत्या म्हणून तर सूर्यफुलेमधील निरागस रचना लिहून झाल्या. त्या बालपणात आई आहे, भाऊबीजेचा सोहळा आहे, बाळाला पडलेला प्रश्न आहे. चिमुकली सोनुकली पाखरे ती आनंदित, उंच उंच आकाशात धिटाईने पोहतात, त्यांच्या परी उडण्याला मला नाही कसे येतं. तशी धिटाई येऊ न फुटणार पंख मला, उंच निळ्या आकाशात उंच स्वैर उडण्याला. रोपट्यावरील पुष्पास सुमनासारख्या कोमल मनाच्या आईने स्पर्शही करू नये. त्या पुष्पास तिने उन्हात खेळू द्यावे असे त्या बाळाला वाटते. त्याला आगगाडीविषयीचे जसे कुतूहल आहे तसेच देवाच्या मुकेपणाविषयीचे, अस्तित्वाविषयीचे कुतूहल आहे. पावसाळा म्हणजे आजीबाई आकाशात दळणारं आता पीठ, पडताच ते वरून पाणी येईल दिसून असे आहे. तर चांदणे म्हणजे मी परंतु लेखितो वेडाच गे त्याला परी, दूध गाईचे खुळा तो सांडितो सृष्टीवरी, अशी उमज करून घेतलेली आहे. रामाणींच्या कवितेत त्यांच्या बालपणातील अनुभवातील कडवट कारणे शोधली जातात. आपल्या जीवनावर त्या कारणांनी बराच परिणाम केला असे स्वयं कवीने नोंदवून ठेवले आहे. असे असले तरी त्यांची कविता विद्रोहाच्या अंगाने विकसित होऊ शकली नाही. त्यांनी आत्ममग्न अवस्थेत राहण्यात समाधान मानले असे दिसते. रामाणी ही नाममुद्रा मूलतः एक सौंदर्यवादी विचारधारेत समाविष्ट करता येण्यासारखी आहे. त्यांनी बाकीबाब बोरकरांना उद्देशून लिहिलेल्या कवितेत म्हटले आहे, 8 जुलै 1991 रोजी, तुमच्या काही भावलेल्या भिडलेल्या कविता वाचताना देखील पिसावाणी तरंगत एका वेगळ्या जगात मी कितीदा गेलो आहे याची तुम्हाला कल्पनाही नसेल. बाकीबाब यांच्या कवितेतील प्रीतीचा झुळझुळता असो किंवा अफाट प्रवाह असो, तो रामाणींच्या कवितेत दिसत नाही. त्यांची 1943 लिहिलेली दर्शनोत्सुक ही कविता बहुधा प्रथम प्रेमकविता असावी. ती तशी एक सामान्य स्वरूपाची रचना आहे. तिला बहुधा त्यांच्या युवावस्थेतील पदार्पणाची पार्श्वभूमी असावी. त्यानंतरच्या बहुंशी सर्वच कविता म्हणजे या रचनेच्याच अनुकृती होत्या. त्यांच्या कित्येक रचना वाचल्यानंतर कविवर्य रामाणी हे एक प्रकारे प्रेमकवीच होत असे कित्येक वेळा जाणवते. तो प्रेमभाव हे केवळ पूर्वकालीन तसेच समकालीन कवींचे अनुकरण होते असेही ठामपणे म्हणवणार नाही अशा काही कविता वाचावयास मिळतात. तुझे व्योम विस्तारले चंद्र देणे, खुळी मी इथे रोज रोज रातांधळी, कळेना कुडीला किती कुस्करावे, तुला होंगत आहे हवा मोकळी. उठ साकी काळोखाचाच भर काठोकाठ प्याला, रात्र अवस कोवळी चढे गात्रात पाजरे, असे ते लिहून जातात. बाकीबाब व कारे यांच्याहून वेगळी काव्यानुभूती व्यक्त करणारी ही लेखनशैली होती. असे असले तरी निखळ प्रेमभाव त्यांच्या कवितेची अनुभूती नव्हे हे चटकन ध्यानात येते. या निमित्ताने त्यांना माधव त्रिंबक पटवर्धन उपाख्य माधव जुलियन यांची कविता विशेष भावत असे हे मला स्मरते.
विरह किंवा तुटलेपणा ही प्रेमभावापेक्षाही कातर होण्याच्या भावाविष्काराशी अधिक्याने निगडीत असते. गात्रातील नवतीची आज कथा अनवाणी, श्रावण खुळे कोण ग आले, ओठात गाणी डोळ्यात पाणी. आपण वंचित झालो आहोत अशी भावना जगण्यास भाग पाडणारी आहे. ती जगण्यातून निर्माण झालेल्या व्यथेशी निकट जाणारी अनुभूती आहे. कारण त्यातील प्रेयसी म्हणजे काही काळापूर्वी एक थिजलेली मैना होती. उर्मिला म्हणते, नाही रे नाही पाहिले कोणी, प्राजक्त वेळे दाटले डोळे, थिजल्या मैनेची मोहरे वाणी. आणि विरहात सहवासाची प्रचिती घेणारा प्रियकर होता. तो म्हणतो, विरही तव मज येईला आता, सहवासाची तुझ्या प्रचिती. तू दूर सये तू माझ्या विणपरी, तुझाच होईन मी सांगाती. रंध्रात पेरिली मी आषाढ दर्द गाणी, उन्मादल्या सरींची उमजून घे कहाणी. असे सुचवणारी पुनश्च तीच प्रेयसी आणि तोच प्रियकर आभाळ वाटेत भेटतो, व्यंचित व्यथित. कितीदा कातर वेळी काळजाच्या निकट निकट आलो, तरी जवळिकेचा गंध तिला फुटलाच नाही. मध्यरात्रीच्या मरणगीताचे सूर सूर खोल जपून, किलबिलणाऱ्या वेळेला भरारलो दिशात दाही. तिच्या अस्तित्वाच्या आभाळ वाटा अंगांगातून पाजळतात, अनंताशी अबोल नाते जोडून थेंब थेंब जगताना. थेंब थेंब जगतात मला वाटतं. मी असा वंचित एकाकी प्राणपराण पाखडणारा, तिची तुडुंबलेली दिशा दिशापार दरवळताना. ह्या कवितांच्या पार्श्वभूमीवर पुढील चरण वाचायला हवेत. हिरवळलेली शेज मदालस स्पर्श सुखाचा सडा. हिरवळलेली शेज मदालस स्पर्श सुखाचा सडा, भोवळलेले गात्र गात्र मुखात श्रावण विडा. हिरवे हिरवे मळे मनाचे हिरवा पक्षी दडे, पैलतडीच्या पल्याड कोठ प्राणांचे चौघडे. आभाळ वाटेमधली ही कविता. तसेच दर्पणीचे दीपमधील पुढील चरण म्हणजे तथाकथित प्रेमभावात कित्येक दशके दडवून ठेवलेला प्रणय शृंगाराचा सोस आहे हे स्पष्टच होय. मध्यान्नीच्या शेजे चटावली नार, खुले परद्वार झाले मज. रंध्र रौरवाचा झळाळतो सूर्य, उतू गेले वीर्य बेइज्जत. अगा किती खोल प्रकाशाचे पाणी, कोण मला न्हाणी अंतर्बाह्य. त्याच कविता संग्रहातील हिवाळा ही कविताही काही अपवादात्मक वाटत नाही. त्यातही पुन्हा असे की ह्या चरणातील शेवटचे चरण तर सरळ सरळ त्यांच्या सुमंदारमाला वृत्तातील दिवे लागले रे दिवे लागलेशी नाते सांगतात. नव्हतीच ऐकली व्याधी, क्षितिजाची भगवी भाषा, आशेच्या अत्तर डोही वाहते विवस्त्र निराशा. हे काळीज कोवळे. तेच त्यांच्या प्रेमकवितांचे फलित होय. आगीत पोळून ओले ही परिणिती होय. तर अशी सजवीन तुला स्पर्श सुगंध माळीन, हिरव्या नजरेचा चुडा तुझ्या हातात घालीन. ह्या रचनेला देखील तुला सजवीन त्याच्या उरीपोटी सोनकळा, मध्ये झुलतोच आहे नाहीचा हिंदोळा. ची पीडा देणारी किनार आहे. रामाणींच्या कवितेत निसर्ग येतो, परंतु तो तिच्यातील वर्णनात्मकतेमुळे जितका प्रतीत होतो त्याहीपेक्षा तो मानवी अनुभवातील प्रसन्नपणाला, व्यथेला आणि विषमतेला अधोरेखित करणारे प्रतीक म्हणून अधिक परिचित होतो. रामाणींच्या कवितेतील निसर्गाचे मानुषीकरण झालेले असल्यामुळे त्यांच्या हळुवार कवितेद्वारे चराचर विषयक आत्ममग्नतेचा आणि प्रीतीतील दुःखात्मतेचाच प्रत्यय येतो असेही नाही. ही जाणीव पुढील काही उदाहरणे ध्यानात घेतली तर अधिक स्पष्ट होऊ शकते. जांभळ्या दिशांचे पिकून येणारे कंठ, ज्येष्ठमग्न धरती, पहिल्या पावसाची अत्तरदार मस्ती, पौष प्रसन्न दुपार, मुक्त मादक गात्रांचे चाटून जाणारे चांदणे, मृगाच्या मनमत्सरी, रेशीम रात्रीला भिडे ओला आभाळाचा काठ, शब्दांचे हूड, 7 जणी सांज घडीला पाणीयेला गेल्यानंतर मनमोरांना इथे तिथे पाय फुटतात, स्वप्न डंखून जाणारे राघूचे कळप, हे गहिरे गगनगूढ अर्थाहून निसट हूड ह्या केवळ वानगी होत. त्यांच्या कवितेतील भाद्रपद कित्येक प्रकारे भेटतो. तो ओसरलेला भाद्रपद आहे. त्यांच्या कवितेत जीवनविषयक उदासीनता
परात्मता मात्र आढळत नाही. त्यांची संवेदना मानवी जीवनातील क्लेश, पीडा, वेदना, नैराश्य वा अडचणी तसेच स्वतःच्या जीवनातील अनाम दुःख याविषयीची कागाळ करण्यासाठीही तत्पर नाही आहे. त्यांच्या कवितेशी औदासिन्याचे नाते आहे असे खचितच दाखवता येत नाही. एकल्याने गावे एकट्याचे गाणे, परक्याचे नाणे खरे खोटे. खरी आहे फक्त नागवली काया, हंबरते माया एकट्याची. एकट्याच्या तेथे उधळल्या वाटा, चढणीच्या घाटा अंत नाही. हे काव्यचरण उदासीनतेचे, परात्मतेचे प्रतिनिधित्व करीत नाहीत, हे उघडच आहे. तथापि त्यांच्या उर्वरित काळातील कवितेत जी जीवनता आहे तिची जाणीव त्यांच्या उर्मिलेतच होऊ लागली होती असे दिसते. उजाडले हे सगळं जुन्या कसले नियम, शुद्धलेखनाच्या नियमाप्रमाणे याच्यामध्ये अनुस्वार वगैरे उजाडले आहे. पण मला आता तसं वाचायची सवय नसल्यामुळे मी उजाडलेच वाचते. उजाडले दिशात दूर खिन्न एक पाखरू, भरारताच लागले उरात व्योम संचरू. गगन पातले घरात देणीवेत डुंबते, कोरड्या खुला मुखात तृप्तिकुंभ पालथे. का असे निठूर दैव चारुतेत गुंतले, जाईच्या हसूत खोल खुपत शल्य राहिले. पोसुनी खुळेच भास व्यर्थ वेचते प्रकाश, हाय आज खोल खोल दैव स्फुंदते हताश. या संदर्भात रामाणींच्या कवितेचा सखोलपणे व व्यापकपणे अभ्यास करणाऱ्या तसेच गोमंतकातील काव्याच्या क्षेत्रात युवा पिढीचे आत्मविश्वासपूर्वक प्रतिनिधित्व करणाऱ्या अनुजा जोशी अत्यंत मार्मिकपणे लिहितात. दिवे लागले रे दिवे लागले, तमाच्या तळाशी दिवे लागले. हे लिहिणारे एवढेच रामाणी आपल्याला माहीत आहेत. याचा अर्थ आपल्याला फक्त तम माहीत आहे, त्याचा तळ माहीत नाही. कारण हा तम शंकर रामाणी या मराठी काव्यप्रभूचा आहे व त्या तमाला अमित अशा परिमाणांच्या मिती आहेत. रामाणींच्या तमाला प्रातिभ उंची आहे, आशयाचा पैस आहे आणि गहनाची खोली आहे. हा तम म्हणजे अंधकार नव्हे. गुढाच्या तळाशी रामाणींनी आत्मसाक्षात्काराचे दिवे उजळले, त्याचा तो उजाळा आहे, उजवाड आहे. पुढील काळात मात्र रामाणींची कविता अंधारात विराट विश्व विरते, निस्तब्धता लेवुनी असा उत्तुंग भावाविष्कार करीत रसिकांच्या सामोरी आली. त्याचवेळी रामाणींच्या काव्याविष्कारात काहीसे चमत्कारिक गूढत्वाचे, अज्ञेयाची वाट शोधणारे भावविश्व असल्याचे जाणवू लागले होते. त्यांच्या कवितेची ती वाट उदात्ततेच्या दिशेने वळलेली स्पष्टपणे दिसत होती. त्यांना आरती प्रभू, जी. ए. कुलकर्णी आणि ग्रेस यांच्या लेखनातील गूढत्वाचे, रूपकाचे अप्रूप वाटत असे. त्यांच्या संवेदनेला सौंदर्याचे, अभिजातपणाचे, उदात्तपणाचे आकर्षण असल्याने त्यांच्या काव्याविष्कारात उत्तानतेला, आक्रस्ताळेपणाला किंवा बेभानपणाला थारा लाभल्याचे आढळत नाही. रामाणी लौकिकापासून अलौकिकाच्या विश्वात सामावू पाहताना दिसत होते, परंतु ते तर्कातीतताकडे वळले आहेत असे मात्र म्हणवत नाही. त्यांच्या काव्यात मन आणि शरीर यांच्यामध्ये द्वैत नाही. आत्मशोध असो वा परात्मशोध असो, हा परिणत प्रयत्न तर्कातीततेच्या परिघाबाहेरील होय. रामाणींच्या कवितेला परात्मता म्हणजे एलिनेशन भावणे शक्य नाही. ते म्हणतात, कधीकधी आतल्या आत धुमसून डोळ्यातून अनाहूत ओघळणारे अश्रू नावरण्याचे, बेभान माझे दैवजात देवदत्त खूळ. कालच अकल्पिताच्या कुदळीच्या तिखट पात्याने मुळासकट मी खणून काढले. तेव्हा मीच कधीतरी मातीत खोलवर पुरलेले माझेच विलक्षण जिवंत चेहरे आपसूक काळोखाच्या निखळ निर्मळ प्रकाशात मला अचानक उलगडले. खरे तर कितीतरी दिवसांनी मीच मला सापडलो. ही मनोवस्था खचितच परात्म भावाने आयुष्य कंठणाऱ्याच्या वाट्याला येत नसावी. रामाणींच्या काव्याविष्कारात आविष्कार पद्धती आणि दुःखानुभूतीची जातकुळी शोधणाऱ्यांना रामाणींची काव्यविषयक वृत्ती, प्रवृत्ती आणि धारणा ध्यानात घेता आली नाही असेच म्हणावे लागेल. रामाणीत घर करून असलेली गूढत्वाविषयीची आसक्ती आणि त्यांनी अज्ञेयाच्या वाटेच्या शोधासाठी घेतलेला ध्यास अभ्यासकांनी ध्यानात घेतला पाहिजे. रामाणींच्या काव्यविषयक वृत्तीची
प्रवृत्तीची आणि धारणेची स्थितिगती ध्यानात घेतली तर त्यांची सौंदर्यवादी काव्याविष्कार करणाऱ्यात गणना करणाऱ्यांना काही वेगळ्या संज्ञांचा आधार घ्यावा लागेल. त्यातील प्रथम संज्ञा म्हणजे रामायणींची ॲबस्ट्रॅक्ट शैली, अमूर्त. रामायणींच्या कवितेचे वैशिष्ट्य असे की ती ठामपणे बोलत असताना दिसत नाही. ती अनेक रूपके धारण करते. उपमेय हेच उपमान आहे असे वाटायला लावणारी उत्प्रेक्षात्मक शब्दचित्रे रेखाटते, परंतु काही उदात्त स्वरूपाचे अपवाद वगळता त्या मेटाफॅरिक बोलण्याला मूर्त स्वरूप लाभत नाही, म्हणून ती अमूर्त कवितेच्या स्वरूपात राहते. तत्पूर्वी एक प्रश्न विचारला पाहिजे. पर्सी बायसची शैली हा इमेजिस्ट होता की सिम्बॉलिस्ट? या प्रश्नाचे उत्तर एझरा पाऊंड देतो की शैली हा सिम्बॉलिस्ट होता. प्रतिमावाद हा सुटसुटीत, नेमका आणि अर्थपूर्ण होता. प्रतीकवादाने सौंदर्यवाद तर स्वीकारलाच, परंतु धूसरतेच्या वाटेने जाण्याचा आग्रह धरला. अशा पार्श्वभूमीवर आपण प्रतिके व प्रतिमा यांचा विचार करीत असताना प्रतिमावाद आणि प्रतीकवाद यांचे अनन्यसाधारण स्वरूप ध्यानात घ्यायला हवे. रामायणींच्या कवितातील प्रतिके व प्रतिमा असा अभ्यास करायला वाव आहे असे अनेकांना वाटते, परंतु खरोखरीच तसे अधिकृतपणे अधोरेखित करता येणे शक्य आहे काय, याही प्रश्नाचा उलगडा करायला हवा. आधुनिक मराठी काव्यात पारंपरिक कथनात्मका टाळण्यासाठी प्रतीकांना महत्त्व लाभू लागले होते. स्थानिक भाषातील प्रतीके अग्रस्थान संपादू लागली होते. त्यामुळे अलंकारिक लयबद्धतेला महत्त्व देण्याच्या ऐवजी आंतरिक लयबद्धतेला स्वीकारार्हता लाभू लागली होती. रामायणींच्या कवितेत नेमके या दोहोंचे मिलन झालेले दिसते. त्यांच्या कवितांना श्रवणीयता लाभली आहे ती पदाच्या संरचनेमुळे आणि प्रतिमा व प्रतिके यांच्या संरचना स्वाभाविक चातुर्याने प्रदान केल्यामुळे. मात्र रामायणींच्या काव्याविष्कारात ही प्रतिकात्मता ठसठसीत स्वरूपाची नाही आहे. प्रतिकांच्या स्वरूपात स्पष्टीकरणातील सुसूत्रताही नाही. म्हणूनच रामायणींची कविता शब्दांचा सखोलपणा वा वाच्यार्थ सुस्पष्ट करते, सुसंगतपणे मांडते असे म्हणवत नाही. त्यांच्या कवितेतील संरचना कित्येक वेळा अस्पष्ट किंवा धूसर आहे असे वाटत राहते. त्यांच्या कवितेतील प्रतिकांना व प्रतिमांना आखीव रेखीव आकार आहे असे जाणवत नाही. एक मात्र खरे ते असे की त्यांच्या कवितांना श्रवणीयता लाभली आहे ती त्यातील चरणात गेयता आहे म्हणून नव्हे, तर शब्दातील पदांच्या संरचनेला स्वाभाविक चातुर्याने प्रदान केलेली संगीताची लय लाभली आहे म्हणून हे देखील तितकेच खरे. म्हणून रामायणींच्या कवितेची शैली ॲबस्ट्रॅक्ट आहे असे वाटत असले तरी काव्यानुभूती ॲबस्ट्रॅक्ट होता होता वाचली असे का झाले असावे, या प्रश्नाचे उत्तर कविवर्य बोरकरांनी रामायणींना लिहिलेल्या पत्रात आढळू शकते. त्यांच्या काव्याविष्काराला केवळ स्वाभाविक चातुर्याची लय लाभली असती तर तो खचितच उथळ झाला असता, परंतु येथे त्याला गूढत्वाविषयीची आसक्ती आणि अज्ञेयाच्या वाटेच्या शोधासाठी घेतलेला ध्यास प्रकट करता आला आहे. हे रामायणीच्या कवितेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. काही अभ्यासकांना रामायणींच्या काव्यात अध्यात्माचा परिशस्पर्श झाला असल्याचे जाणवू शकेलही, तथापि रामायणींच्या स्वभावात त्या क्षेत्राविषयाचा अणुरेणू होता असे मला स्वतःला जाणवले नाही. मला वाटतं इथं पेपर संपन्न झालेला आहे. सगळ्यांनी शांतपणे माझं हे ऐकून घेतल्याबद्दल, म्हणजे तडखोडकरांचे विचार, माझे फक्त माझी वाणी, मी सगळ्यांना धन्यवाद म्हणते.